मुंबईकर नवरात्रीत दुर्गा माता बसतात. मग दिवाळीत सुद्धा आपल्या शिवडीत लक्ष्मी माता विराजमान होतात. तर त्याच अष्टलक्ष्मींचं आज आपण दर्शन करणार आहोत. तर चला दर्शनाला माझ्यासोबत. सगळ्यात पहिली मुंबईची श्री महालक्ष्मीची भेट. मंडळाची स्थापना 1962 साली झाली. या देवीचा आगमन सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्त गर्दी करत असतात. देवीचं रूप सौम्य व सुंदर स्वरूपाचे आहे. हे मंडळ दरवर्षी या 9 दिवसात वेगवेगळे असे कार्यक्रम राबवत असते. त्यानंतर या छोट्याशा चाळीमध्ये बसणारी ही शिवडीची धनलक्ष्मी माता. मातेचं रूपच इतकं निरागस आहे की ती स्वतः आपल्याशी बोलण्याचा भास होतो. या सुंदर वातावरणात ही सुंदर विराजमान झालेली धनलक्ष्मी. 70व्या वर्षात पदार्पण केलेले मंडळ म्हणजेच शिवडीची राजलक्ष्मी. मुंबईतील पहिले दीपोत्सव मंडळ म्हणून ओळखले जाणारे हे मंडळ. या लक्ष्मीचा बोलका चेहरा सर्व काही आपल्याला सांगून जातो. या आईच्या दरबारात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी मंडळाची स्थापना 1982 मध्ये झाली. इच्छेचा कलश आणि आशीर्वादाची मुद्रा घेऊन उभे असलेली ही इच्छापूर्ती. हिचं रूप हे खूपच सुंदर आहे आणि यासाठीच भक्त लोक गर्दी करतात. 46व्या वर्षात पदार्पण केलेले A1ची श्री महालक्ष्मी हे मंडळ दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतच असते. आपल्या क्षेत्रातील स्त्रिया, मुलं आणि मित्रपरिवार यांना प्रेरणा देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते. 1995 मध्ये स्थापना झालेले हे मंडळ JHMM ची लक्ष्मी माता. छोट्याशा या चाळीत ही सुंदर माता बसते हे कोणाला माहीत आहे का? हे मंडळ डेकोरेशनसाठी खूपच प्रसिद्ध आहे. दरवर्षी यांचा देखावा बघण्यासाठी खूप भक्तजन गर्दी करत असतात. वाणी चाळीची महालक्ष्मी मंडळाची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली. देवी या मैदानात विराजमान होऊन सर्व भक्त भाविकांना दर्शन देण्यास उभी आहे. या देवीचं रूप हे सोज्वळ स्वरूपाचं आहे. 65व्या वर्षात पदार्पण केलेले शिवडीची श्री महालक्ष्मी हे मंडळ. देवी आणि तिचा दरबार दोन्ही भव्य दिव्य. देवीच्या दर्शनाला लाखो भक्त गर्दी करत असतात. तर ह्या होत्या शिवडीतील अष्टलक्ष्मी. तुम्हाला माहित नसतील तर हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या रिलेटिव्ह मध्ये शेअर करा आणि या अष्टलक्ष्मींचं दर्शन घ्या. बाय गाईज.